हा धनुष्यबाण या महापालिकेवर आणि भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। माझ्या लाडक्या बंधूंनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला भेटाले तुमचा एकनाथ भाऊ आलाय बरं का। येणारच होता, जातो कुठं? आपल्या माणसांले सोडून कुणी कुठं जातं का? पहिला चान्स भेटला आणि तुम्हाला भेटायला लगेच आलो। माझ्या लाडक्या बहिणींना भेटायला आलोय, संवाद साधायला आलोय। माझे लाडके भाऊ इकडे आहेत, लाडक्या भावांनाही मी भेटायला आलोय। लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सर्वजण या ठिकाणी, सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। इकडे आपले सर्व शिवसेनेचे उमेदवार आहेत, लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणी जास्ती दिसत आहेत आणि लाडके भाऊ इकडे आहेत। या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो। आजच्या या सभेला उपस्थित केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवजी, आपले माझे सहकारी मंत्री संजय राठोडजी, आपले शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळजी, माजी मंत्री जगदीश भाऊ गुप्ताजी, सचिव कॅप्टन अडसूळ, सर्व माजी आमदार आहेत, उपनेत्या आहेत, प्रतिताई आहेत, ज्ञानेश्वर धाने पाटील आहेत, संजय रायमुलकर आहेत, प्रतीक्षाताई गुलाने, प्रियंकाताई विश्वकर्मा, चरणदासजी इंगोले, शांभाऊ देशमुख, संतोष बद्रे, गजानन वाकोडे, अश्वित दुमाळे, सुनील डिके, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी बांधवांनो, अंबाबाईचे चरणी नतमस्तक होऊन मी इथं आलेलो आहे। भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, प्रज्ञाचक्ष गुलाबराव महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही सगळी भूमी, आणि म्हणून या भूमीला मी वंदन करतो। आणि अमरावतीला येण्याची संधी, मी तुम्हाला भेटण्याची संधी कसं काय सोडू शकतो, कारण इथं आपले सगळे जीवाभावाचे लोक राहत आहेत। आणि लाडक्या बहिणी मी आता बघतोय, विधानसभेच्या निवडणुकीनंतर नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्ती असते, खूप जास्ती असते। आणि मी नेहमी सांगतो, लाडक्या भावांना निवडून आणायला मोठा सपोर्ट लाडक्या बहिणींचा असतो बरं का।